नमस्कार शेतकरी बंधू भगिनींनो, कृषीविषयक कार्यक्रमात आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत। मंडळी, आपल्या आहारात भाजीपाल्याचं महत्त्व हे अनन्यसाधारण आहे। मानवी आहारातील भाजीपाल्याचं महत्त्व आपण जाणतो देखील, तर याच भाजीपाल्याचा मागणी आणि त्यानुसार पुरवठा करणं हे आपल्याला वर्षभर करणं गरजेचं असतं। त्याकरता म्हणून भाजीपाल्याचं उत्पादन घेणं गरजेचं आणि त्यासाठीच महत्त्वाची रोपवाटिका। आजच्या भागामध्ये आपण या संदर्भात माहिती घेणार आहोत। आजचा आपला विषय उन्हाळी हंगामासाठी भाजीपाला रोपवाटिका आणि या विषयावरती मार्गदर्शन करण्याकरिता कार्यक्रमात सहभागी झालेले आहेत पुणे जिल्ह्यातील कृषी विज्ञान केंद्र नारायणगाव येथील उद्यान विद्या विशेषज्ञ श्री भरत टेमकर। नमस्कार सर। नमस्कार। आपल्या या कार्यक्रमात आमच्या संपूर्ण टीमच्या वतीने मनपूर्वक स्वागत। कार्यक्रमात सर सुरुवातीला सांगावं, मुळातच उन्हाळी हंगामासाठी कोणकोणती भाजीपाला पिकं घेतली जातात? उन्हाळी हंगामामध्ये प्रामुख्यानं टोमॅटो, मिरची, वांगी, त्याचबरोबर कलिंगड, खरबूज आणि अलीकडच्या काळात कोबी, कॉलीफ्लावर यासारखी पिकं ही घेतली जातात। अशी भाजीपाला पिकं घेण्याकरिता म्हणून रोपवाटिका असणं हे का गरजेचं आहे? आपण जर समजा टोमॅटोचं उदाहरण घेतलं, टोमॅटोला एका एकरला 5 ते 6 हजार रोपं लागतात। मग 5 ते 6 हजार बिया जर आपण एक एकरात पेरायच्या म्हटल्या तर मजुरी खर्चात वाढ होते आणि पूर्ण 1 एकर क्षेत्रावर आपल्याला जर त्याचं संगोपन करायचं आहे कोवळ्या रोपांचं, तर ते अतिशय खर्चिक होतं। त्याचबरोबरीनं तिथं कडक सूर्यप्रकाश किंवा वेगाचा वारा ह्यामुळं रोपांची मर होऊ शकते। रोपवाटिकेमध्ये आपण कमी जागेमध्ये जास्त रोपं तयार करू शकतो आणि कमी जागेमध्ये आपल्याला त्याचं मजुरही कमी लागतात, संगोपन करणं सोपं जातं, खतं औषधं फवारणं सुद्धा सोपं जातं। रोपवाटिका तयार करणं आणि त्याची गरज, तर हे तयार करत असताना जागेची निवड आपण कशी करावी? प्रमुख 2 प्रकार पडतात भाजीपाल्यामध्ये। एक, शेतकऱ्यानं स्वतःच्या शेतामध्ये तयार केलेली छोटी रोपवाटिका, तर थोडीसं सावलीची प्रोव्हिजन करून तो त्याच्यामध्ये त्याच्या गरजेपुरतीच रोपं तयार करतो, माती आणि शेणखत याचं माध्यम तो वापरतो आणि त्याच्यामध्ये बियांची पेरणी करून तो रोपं करतो। त्यामुळं तिथं जास्त पाणी साठून राहणार नाही अशा प्रकारची जागा ही त्याला निवडणं गरजेचं आहे आणि तिथं थोडीशी सावली त्याला करण्याची सोय असली पाहिजे। दुसरा जो रोपवाटिकेचा प्रकार आहे तर तो कमर्शियल अशा प्रकारची भाजीपाला रोपवाटिका। तर ह्या रोपवाटिकेची निवड करत असताना तिथपर्यंत रस्त्याच्या कडेला शक्यतो असावी, ती जागा उंचावर असावी, पाणी साचून राहणार नाही अशा प्रकारची जागा असावी। त्याचबरोबरीनं त्या रोपवाटिकेच्या ठिकाणी उंच इमारतीची सावली किंवा उंच झाडाची सावलीसुद्धा पडणार नाही, तर अशा प्रकारची जागा त्यानं निवडणं गरजेचं आहे। जो परिसर आहे तिथं विद्युत किंवा लाईटची सोय असणं गरजेचं आहे। जे काही मजूर आपल्याला रोपवाटिकेत लागतात तर त्या मजुरांची उपलब्धता त्या परिसरामध्ये असणं गरजेचं आहे। आणि मग अशी भाजीपालाची रोपवाटिका जेव्हा आपण तयार करतो त्यावेळेला अभिवृद्धी गृह ही देखील असणं गरजेचं असतं, तर मुळातच ही संकल्पना नेमकी काय आहे त्याबद्दल सांगावं। रोपवाटिकेमध्ये संरक्षित ग्रह किंवा ज्याला आपण अभिवृद्धी ग्रह असं म्हणतो किंवा सामान्य लोक त्याला शेड म्हणतात, तर शेडनेट हाऊस, पॉली हाऊस यांनाच आपण अभिवृद्धी ग्रह म्हणून ओळखलं जातं आणि हे या रोपवाटिकेमध्ये असणं गरजेचं आहे। म्हणजेच एखादी 1 एकरची रोपवाटिका जर असेल तर त्याच्यामध्ये त्याचं 10 गुंठ्याचं पॉली हाऊस असावं, 20 गुंठ्याचं शेडनेट हाऊस असावं आणि उर्वरित जागा हा हार्डनिंगचा एरिया असावा। कमर्शियल रोपवाटिका आपल्याला तयार करायची असेल तर त्यासाठी म्हणून शासकीय काही परवानगी असणं आवश्यक असतं का? आपल्याला शासनाचा कृषी विभागाकडून परवाना हा घ्यावा लागतो। त्यासाठी शेतकऱ्यांनी आपले सरकार ही जी काही वेबसाईट आहे त्याच्यावर जायचं आहे। त्याच्यावर गेल्यानंतर
महाॲग्री याच्यावर जर क्लिक केलं तर आपल्याला वेगवेगळे पर्याय खाली येतात. त्याच्यामध्ये ई परवाना याच्यावर आपण जर क्लिक केलं तर त्याच्यामध्ये वेगवेगळ्या प्रकारचे परवाने चे कॉलम येतात. त्याच्यामध्ये आपण सीड, फर्टिलायझर असे वेगवेगळे ऑप्शन आपल्याला दिसतात. तर सीडवर जर क्लिक केलं तर तुम्हाला तिथं रोपवाटिका परवानाचा जो काही अर्ज आहे तर तो तिथं दिसेल. तो आपल्याला डाउनलोड करायचा आहे, तो हातानं पहिला भरून घ्यायचा आहे आणि मग आपल्याला तो ऑनलाईन भरायचा आहे. ऑनलाईन भरल्यानंतर तो सबमिट करायचा आहे आणि सबमिट केल्यानंतर त्याच्या प्रिंट काढून तालुका कृषी अधिकाऱ्याकडे जर आपण दिल्या तर 1 महिन्याभरात आपल्याला या भाजीपाला रोपवाटिकेचा परवाना हा मिळू शकतो. आणि हा भाजीपाला रोपवाटिका परवाना काढण्यासाठी किंवा अशी रोपवाटिका तयार करू इच्छित असणारे नेमके कोणकोणते घटक, म्हणजे शेतकरी असतील किंवा कृषी युवा असतील वगैरे, तर यापैकी कोण अशा पद्धतीची रोपवाटिका स्थापित करू शकतं? याच्यामध्ये कृषी पदविकाधारक, कृषी पदवीधारक किंवा अगदी ग्रामीण सुशिक्षित असा युवक जर असेल तर त्याला ही रोपवाटिकाचा परवाना हा काढता येतो. हा एक चांगला कृषी आधारित चांगला लघुउद्योग आहे आणि कमी वेळामध्ये त्याला जास्त आर्थिक असा फायदा त्याच्यातून मिळू शकतो. आपण उल्लेख केला त्याप्रमाणे रोपवाटिका ज्यावेळेला आपण तयार करतो, या रोपवाटिकेमध्ये रोपं आणि त्या रोपांचं तयार करण्याअगोदर बियाण्यांचं प्रमाण मुळात नेमकं काय असावं आणि त्याची देखील बीज प्रक्रिया केली जाते का? आणि आपण ज्यावेळेला लागवड करत असतो त्यावेळेला आपण बियांचं जर्मिनेशन टेस्टिंग ज्याला म्हणतो आपण, बीजांकुरण चाचणी, तर ती नेमकी या रोपवाटिकेच्या तयारी दरम्यान आपण कशी करायला हवी? उन्हाळ्यात जी काही भाजीपाला पिकं येतात याच्यामध्ये टोमॅटो, मिरची, वांगी यांचा समावेश होतो. तर याच्या ज्या साध्या जाती आहेत त्याचं बियाणं शेतकऱ्याकडे स्वतः तयार केलेलं असेल किंवा कोणाकडून उसनवार आणलेलं असेल तर त्याला बीज प्रक्रिया करणं हे गरजेचं आहे. बीज प्रक्रियेच्या अगोदर आपल्याला त्याची उगवण क्षमता ही तपासणं महत्त्वाचं ठरतं. तर ह्या उगवण क्षमता तपासणीची चाचणी घरच्या घरी आपण करू शकतो. जो ब्लॉटिंग पेपर आहे तर त्याच्यावर आपल्याला 100 बिया ह्या एका 4-5 ओळीमध्ये मांडायच्या आहेत आणि त्याची गुंडाळी करून आपण ओलसर असं त्याला पाणी मारून ते जर आपण रूममध्ये ठेवलं तर एक 5 ते 6 दिवसांनी त्याचं बीजांकुरण सुरुवात होते आणि त्याच्यावर आपण त्या 100 बियापैकी किती बियांची रुजवण झाली आहे, अंकुरण झालं आहे हे मोजून त्याची टक्केवारी ठरवू शकतो. तर भाजीपाला बियाणामध्ये शक्यतो 80% वर जर चांगली उगवण क्षमता असेल तर ते बी आपण वापरू शकतो. आणि अशा प्रकारच्या शेतकऱ्याकडचं जे स्वतःचं बियाणं आहे तर त्याला बीज प्रक्रियासुद्धा त्यानं करणं गरजेचं आहे. तर याच्यामध्ये काही रासायनिक बुरशीनाशकं आहेत किंवा जैविकसुद्धा पर्याय उपलब्ध आहे. रासायनिकमध्ये आपल्याला कॅप्टन आहे, बाविस्टिन आहे किंवा थायरम आहे, याचा आपण वापर करू शकतो. याचबरोबर जैविक पद्धतीनं जर बीज प्रक्रिया करायची असेल तर ट्रायकोडर्मा नावाचं जे जैविक बुरशीनाशक आहे तर त्याचाही वापर आपण करू शकतो. ज्यावेळेला रोपं तयार करतो, ही रोपं तयार करण्यासाठी म्हणून वेगवेगळी माध्यमं वापरली जातात, तर त्याबद्दल सांगावं. शेतकरी जर त्याची स्वतःला लागणारी रोपं शेतामध्ये तयार करत असेल तर शेणखत आणि माती याचं मिश्रण करून आपल्याला गादीवाफा तयार करायचा आहे. त्याच्यामध्ये 3 मीटर लांब, 1 मीटर रुंद आणि 15 ते 20 सेंटीमीटर उंचीचा गादीवाफा करायचा आहे. चांगलं कुजलेलं शेणखत त्याच्यामध्ये टाकायचं आहे, थोडं सिंगल सुपर फॉस्फेट आणि थोडासा युरिया अशी रासायनिक खतं द्यायची आहे. लिंबोळी पावडरचा थोडा वापर करायचा आहे आणि अशा गादीवाफ्यावर टोमॅटो, मिरची, वांगी याची रोपं तो तयार करू शकतो आणि ती घरच्या घरी वापरू शकतो. परंतु कमर्शियल जर रोपवाटिका असेल तर त्याच्यामध्ये मात्र कोकोपीट म्हणजे नारळाच्या जे काही शेंड्या आहेत त्या कुजवून हे कोकोपीट तयार केलं जातं आणि हे कोकोपीट माध्यमामध्ये आपल्याला ही रोपं ही तयार करावी लागतात. उल्लेख केल्याप्रमाणे वेगवेगळी माध्यमे आहेत माती आणि कोकोपीटमध्ये. तर मुळात मातीमध्ये जर आपण रोपं तयार करत असू तर ती तयार करत असताना शेतकरी बांधवांनी काय काळजी घ्यायला हवी? मातीमध्ये जर आपल्याला गादीवाफ्यावर रोपं तयार करायची असतील तर जे काही शेणखत मातीचं मिश्रण आपण तयार केलेलं आहे तर त्याचं निर्जंतुकीकरण करणं गरजेचं आहे. निर्जंतुकीकरणाच्या वेगवेगळ्या पद्धती आहे, रासायनिक आहे, भौतिक पद्धती आहे. भौतिक साधी पद्धत म्हणजे सरळ आपल्याला ट्रान्सपरंट म्हणजे पारदर्शक असा
प्लास्टिकचा पेपर त्या गादी वाफ्यावर अंथरायचा आहे. गादी वाफ्याला अगोदर पाणी देऊन घ्यायचं आहे, पेपर अंथरायचा आणि त्याच्या चारही बाजू आहेत, कडा आहेत, त्या मातीनं बुजवून टाकायच्या. म्हणजे सूर्याची किरणं प्लास्टिकमधून आतमध्ये जातात आणि ती आतमध्ये कॅप्चर होतात. आतलं टेम्परेचर 50-55 डिग्रीपर्यंत जातं आणि निर्जंतुकीकरण हे होऊ शकतं. दुसरा उपाय जो आहे की आपण जैविक पद्धतीनं करू शकतो. याच्यामध्ये ट्रायकोडर्माचं जर आपण आळवणी केली तर ह्या ट्रायकोडर्माचं द्रावण जर टाकलं तरी त्या जमिनीतील ज्या हानिकारक बुरशी असतील तर त्यांचा नायनाट हा होऊ शकतो. जसं हा मीडिया वापरून जर आपण रोपं बनवत असू तर त्याकरता म्हणून निर्जंतुकीकरण गरजेचं आहे. त्याचबरोबर ही रोपं तयार करण्यासाठी आपण सांगितलं की दुसरा मीडिया कोकोपीट वापरलं जातं. तर मग रोपवाटिका धारक ज्या वेळेला अशा पद्धतीने कमर्शियली रोपं बनवतात तर त्यांच्यासाठी म्हणून रोपं तयार करण्यासाठी या कोकोपीटच्या माध्यमातून ते रोपं तयार करतात, त्यावेळेला नेमकी काय काळजी घ्यायला हवी? आता याच्यामध्ये कोकोपीटची उपलब्धता ही 2 प्रकारामध्ये आहे. 25 किलोच्या बॅगमध्ये अगदी रेडीमेड वापरण्यासाठीचं कोकोपीट मार्केटमध्ये उपलब्ध आहे आणि दुसरं आहे ते 1 बाय 1 बाय 1 फुटाचा असा तो एक चौकोन असतो, तर त्याचाही आपण वापर करू शकतो. कोकोपीटच्या जी वाहतुकीमध्ये मोठ्या प्रमाणावर खर्च होतो, कारण कोकोपीट तयार करणाऱ्या फॅक्टरीज ज्या आहेत, कारखाने जे आहेत तर ते कर्नाटक, केरळ या परिसरात आहेत आणि 25 किलोच्या बॅगमध्ये पॅकिंग करून महाराष्ट्रात इथपर्यंत जर आणायचं झालं तर वाहतूक खर्चामध्ये खूप मोठी वाढ होते. आणि हा कॉम्प्रेस केलेला कोकोपीटचा जो ब्लॉक आहे 1 बाय 1 फुटाचा, तर त्याच्यामध्ये कमी जागेमध्ये जास्त कोकोपीट बसतं. तर हे कोकोपीट ज्यावेळी आपल्या रोपवाटिकेमध्ये येतं तर त्याचा pH आणि त्याची क्षारता म्हणजे EC हे 2 घटक आपल्याला चेक करणं गरजेचं असतं. जे काही ब्लॉक स्वरूपात कॉम्प्रेस केलेला जो कोकोपीटचा ब्लॉक आहे तर तो पाण्याच्या टाकीमध्ये आपल्याला 12 ते 18 तास भिजत ठेवावा लागतो. त्याच्यानंतर त्याच्यामध्ये कॅल्शियम कार्बोनेट टाकून त्याचा pH हा आपल्याला वाढवावा लागतो, कारण त्याचं pH हा ॲसिडिक असतो, काही वेळेला 5 पेक्षाही कमी असतो. तर अशा प्रकारे हे 2 प्रकारचं जे कोकोपीट आहे तर ते आपल्याला वापरता येतं. अलीकडच्या काळामध्ये बायोस्टरिलाइज्ड अशा प्रकारचं पॅकिंग केलेलं ओलसर असं कोकोपीट मार्केटला उपलब्ध आहे आणि त्याचे जे काही रिझल्ट आहेत ते खूप चांगले मिळतात. सर, रोपवाटिकेमध्ये पोर्ट्रेचा देखील वापर केला जातो, तर मुळातच हे पोर्ट्रे नेमकं असतं काय आणि त्याचा वापर याबद्दल सांगा. प्लास्टिकचा वापर करून हे 1.5 बाय 2 फुटाचे प्रोट्रे हे तयार करतात. त्याच्यामध्ये छोटे कप असतात. तर याच्यामध्ये 64 कॅव्हिटीचा ट्रे, 70 कॅव्हिटीचा ट्रे, त्याच्यानंतर 104 कॅव्हिटीचा ट्रे, 126 कॅव्हिटीचा ट्रे असे वेगवेगळ्या आकारामध्ये ते उपलब्ध असतात. परंतु त्याची लांबी रुंदी मात्र एकसारखीच असते 1.5 बाय 2 फूट. आणि त्याच्यामध्ये समजा 60 कॅव्हिटीचा ट्रे जर असेल तर त्याचा आकार हा मोठा असतो, 70चा आकार त्याच्यापेक्षा लहान असतो, 104 कॅव्हिटीच्या ट्रेचा आकार हा आणखी कमी असतो. तर त्याप्रमाणे पिकाच्या गरजेनुसार आपल्याला ट्रेची निवड ही करावी. रोपवाटिका म्हटलं किंवा एकूणच पिकं म्हटली की त्याच्यावरती कीड रोगाचा प्रादुर्भाव येतोच. तर रोपवाटिकेमध्ये जर आपल्याला या कीड रोगाचं नियंत्रण करायचं असेल, प्रतिबंध करायचा असेल तर अशा वेळेला म्हणून काय नेमकी काळजी घ्यायला हवी? रोपवाटिकेमध्ये आपण सुरुवातीला सांगितल्याप्रमाणे जी आवश्यक अभिवृद्धीगृह आहेत तर याच्यामध्ये पॉली हाऊस असणं गरजेचं आहे, शेडनेट हाऊस असणं गरजेचं आहे. पॉली हाऊस आणि शेडनेट हाऊसला डबल डोअर सिस्टीम असणं गरजेचं आहे. त्यानंतर सकाळच्या वेळेस ज्यावेळी आपण रोपवाटिकेचं दार उघडतो, दार उघडून ते दिवसभर जर उघडं राहिलं तर जे काही रस शोषक किडी आहे, पांढरी माशी आहे, मावा आहे, फुलकिडे आहेत तर ते आतमध्ये येऊ शकतात आणि रोपांना इजा करू शकतात. तर हे टाळण्यासाठी आपल्याला डबल डोअर सिस्टीम पाहिजे. त्याचबरोबर रोपवाटिका समजा 1 एकरची असेल तर चारही बाजूंनं 6 ते 7 फूट उंचीची 40 मेश नायलॉन नेट, इन्सेक्ट नेट ही आपल्याला लावली पाहिजे, जेणेकरून आजूबाजूच्या शेतातील किंवा आजूबाजूच्या क्षेत्रातील ह्या किडी आपल्याकडे येणार नाहीत. तर ह्या किडी जर आपल्याला येऊ नये असं वाटत असेल, प्रतिबंधात्मक उपाययोजना आपण करू शकतो. याच्यामध्ये कडुनिंबयुक्त निमार्क असं जे औषधं आहे
त्यानंतर डायथेनियम 45, कार्बेंडाझिम अशी बुरशीनाशकं आहेत. यांचं अधूनमधून आपल्याला फवारण्या 8 दिवसाच्या अंतरानं घेणं गरजेचं आहे. तर रोग जे रोपवाटिकेमध्ये येऊ शकतात तर याच्यामध्ये मूळकूज आहे, खोडकूज आहे किंवा डॅम्पिंग ऑफ त्याला म्हटलं जातं, म्हणजे रोप कोलमडणं. तर पाणी जास्त जर झालं, पाण्याचं प्रमाण जर जास्त झालं, अतिवृष्टी जर तिथं झाली आणि शेडनेटमध्ये आपली रोपं असतील तर ह्या रोपांची मर होऊ शकते. तर त्याच्यासाठी प्रतिबंधात्मक उपाययोजना आपण करू शकतो. याच्यामध्ये ट्रायकोडर्मासारखं जैविक बुरशीनाशकाचं आपण आळवणी करू शकतो. त्याचबरोबर रासायनिक काही पर्याय आपल्यापुढे उपलब्ध आहे. त्याच्यामध्ये रिडोमिल आहे, त्याच्यानंतर कॅप्टप आहे, त्याच्यानंतर कार्बेंडाझिम आहे. तर याचीही आळवणी जर केली तर ह्या बुरशीजन्य रोगापासून आपल्याला आपल्या रोपांचं संरक्षण हे करता येऊ शकतं. सर, याच्यामध्ये रोपवाटिकेमध्ये खत व्यवस्थापन करणं देखील ही तितकंच महत्त्वाचं आहे पिकांना. तर या खत व्यवस्थापनामध्ये आपण काय नियोजन केलं पाहिजे? त्याच्यामध्ये जे काही टोमॅटो, मिरची, वांगी याचं जे बी आहे तर बीजांकुरण होऊन 1 सेंटीमीटर उंची होईपर्यंतचा अन्नसाठा त्या बियामध्ये साठलेला असतो. आणि आपण जे माध्यम आता कोकोपीट जे वापरतोय त्याच्यामध्ये अन्नद्रव्य काहीच नाहीत. आणि म्हणून आपल्याला ही रोपं उगून 5-6 दिवसाची झाल्यानंतर, 5 ते 6 सेंटीमीटर उंचीची झाल्यानंतर आपल्याला विद्राव्य खताच्या माध्यमातून त्यात खतं ही दिली गेली पाहिजेत. तर याच्यामध्ये जे वॉटर सोल्युबल खतं आहे त्याच्यामध्ये 19-19 आहे, 052-34 आहे, 13-045 आहे. त्यानंतर चिलेटेड अशा प्रकारची सूक्ष्म अन्नद्रव्य फेरस आहे, झिंक आहे. तर ही आपल्याला देणं गरजेचं आहे. तर ही फवारणीच्या माध्यमातूनही आपल्याला देता येतात आणि त्याचबरोबर आपल्याला या ची आळवणीसुद्धा करता येते. रोपवाटिकेमध्ये पाणी व्यवस्थापन कसं करावं? रोपवाटिकेमध्ये सुरुवातीला ज्यावेळी आपण बियांची पेरणी ट्रेमध्ये करतो, ट्रेची 4 ते 5 दिवस भट्टी लावून ठेवली जाते. म्हणजेच 9 ते 10 ट्रे एकमेकावर रचून ठेवले जातात आणि त्याला पॉलिथिन किंवा शेडनेटनं बांधून टाकतात, झाकून टाकतात, जेणेकरून आतमध्ये 28-29 डिग्री असं उगवणीसाठीचं तापमान तयार होतं आणि बीजांकुरण होतं. बीजांकुरण सुरुवात झाली की आपल्याला हे ट्रे पूर्णतः पॉलीहाऊसमध्ये पांगवायचे आहेत आणि तिथं आपल्याला तिथपासून आपल्याला पाणी देण्याला सुरुवात करायची आहे. तर पाणी देण्यासाठी जो पाण्याचा पाईप आहे त्याला अगदी शावर पुढं लावायचा आणि त्या पद्धतीनं आपण याचं पाणी हे देऊ शकतो. जसजशी रोपांची उंची वाढते, मोठी होतात, तसतसं हे पाणी देण्याचं प्रमाण हे वाढवावं लागतं. तर साधारणतः पॉलीहाऊसमध्ये ही रोपं एक 8 ते 10 दिवस राहतात. त्यानंतर आपल्याला ती शेडनेट हाऊसमध्ये शिफ्ट करावी लागतात. तिथं पाण्याची पुन्हा गरज ही रोपांची वाढते. आणि त्याच्यानंतर शेवटचे जे 4 दिवस आहेत तर 4 दिवस आपल्याला हार्डनिंग एरियामध्ये ही रोपं ट्रान्सफर करायची असतात, शिफ्ट करायची असतात. तर तिथं मात्र कडक सूर्यप्रकाश असतो, वेगाचा वारा तिथं वाहत असतो आणि तिथं मात्र आपल्याला दिवसातून कदाचित 2 वेळाही उन्हाळ्यामध्ये पाणी हे देणं गरजेचं. रोपांचं व्यवस्थापनामध्ये हार्डनिंग हा उल्लेख येतो. तर मुळात हे रोपांचं हार्डनिंग म्हणजे नेमकं काय असतं आणि ते महत्त्वाचं का आहे? जी रोपं कमर्शियल रोपवाटिकेमध्ये तयार होतात तर ती संरक्षित अशा वातावरणात तयार होतात. म्हणजे तिथं सूर्यप्रकाशाची तीव्रता कमी असते, तापमान कमी असतं, आर्द्रता जास्त असते, तिथं वारा वेगानं वाहणारा नसतो. तर उघड्या शेतात जर अशी ही पॉलीहाऊस किंवा शेडनेटमधली रोपं जर आपण लागवडीसाठी नेली तर तिथं ह्या रोपांची मर होऊ शकते. तिथं पूर्ण हे हवामानाचे घटक प्रतिकूल असतात आणि म्हणून या रोपांच्या अंगी कडक सूर्यप्रकाश सहन करण्याची क्षमता यावी, कमी पाण्यामध्ये तग धरून राहण्याची क्षमता प्राप्त व्हावी, वाऱ्याचा वेग सहन करण्याची क्षमता प्राप्त व्हावी, म्हणून याला हार्डनिंग एरियामध्ये 4 ते 5 दिवस, काही वेळेला 6 दिवस हे आपल्याला ठेवावं लागतं आणि नंतरच त्या रोपांची विक्री आपण शेतकऱ्यांना करू शकतो. रोपवाटिका एक व्यवसाय म्हणून नक्कीच शेतीपूरक व्यवसाय आहेच आहे. एक व्यवसाय म्हणून याचं अर्थकारण आपल्याला काय सांगता येईल? कमर्शियल अशी रोपवाटिका आपल्याला जर चालू करायची असेल तर कमीत कमी क्षेत्र हे 1 एकर असू शकतं
आणि जास्तीत जास्त क्षेत्र हे 4, 5, 6 एकरापर्यंत रोपवाटिका ह्या उभ्या राहू शकतात. तर ह्या 1 एकरामध्ये साधारणतः तुम्हाला जी गुंतवणूक करावी लागते तर ती गुंतवणूक 15 ते 16 लाखापर्यंत असते. म्हणजे शेडनेट हाऊस आहे, पॉली हाऊस आहे, ट्रेची खरेदी आहे, त्याच्यानंतर कॅरेट जे रोपांच्या वाहतुकीसाठी वापरले जातात त्याची खरेदी आहे, त्याच्यानंतर नर्सरीचं छोटं ऑफिस करावं लागतं, स्टोअर बांधावं लागतं, मजुरांची राहण्याची सोय तिथं करावी लागते. तर ह्या सगळ्या बाबीसाठी 1 एकरासाठी साधारणतः 15 ते 16 लाख एवढं आपल्याला भांडवल हे लागू शकतं. आणि बँक लोन आपण याच्यावर करू शकतो, बँका त्यांना लोनसुद्धा देतात. आता ह्या रोपवाटिका चालू करताना म्हणजे तुमचं जे काही उत्पादन आहे पहिल्या 3 महिन्यापासूनच उत्पादन आणि रोपांचं उत्पादन आणि त्यांची विक्री ही चालू होते आणि त्यामुळं त्याच्यातून आपल्याला खेळतं भांडवल हे उपलब्ध होऊ शकतं. त्याचबरोबरीनं साधारणतः वर्षाला ह्या 1 एकर रोपवाटिकेतून 15 ते 16 लाख रोपं ही आपल्याला भाजीपाल्याची 3ही हंगामात म्हणजे पावसाळा असेल, उन्हाळा असेल आणि हिवाळा असेल तर ही वेगवेगळ्या पिकांची आपण भाजीपाला पिकांची तयार करू शकतो. आणि ह्या रोपापासून साधारणतः 25 ते 30% जे काही रोपाची जे रोप तयार करण्यासाठी येणारा एक खर्च आहे तर खर्चाच्या 30% त्याचा फायदा हा शेतकऱ्याला राहू शकतो. याचाच अर्थ पहिल्या वर्षी त्यानं जर 15-16 लाख रोपं जर विकली तर त्याला किमान सर्व खर्च वजा जाता एक 5 ते 6 लाख रुपये हे वर्षाला मिळू शकतात. सर, मुळातच मागणीनुसार रोपं पुरवठा करणं हा रोपवाटिकेचा मुख्य हेतू किंवा हा व्यवसाय असेल तर अशा वेळेला या रोपांची वाहतूक करणं हे अतिशय महत्त्वाचे आहे, काळजीपूर्वक करणं तेवढंच महत्त्वाचं आहे. तर मग ही वाहतूक करत असताना म्हणून आपल्याला काय काळजी घेणं गरजेचं आहे? रोपवाटिकेमध्ये प्रो ट्रेमध्ये आपण जी काही रोपं तयार करतो तर ह्या प्रो ट्रेचा आकार 1.5 बाय 2 फुटाचा असतो. तर हे प्रो ट्रे एका कॅरेटमध्ये बसेल अशा प्रकारचे कॅरेट आपल्याला विकत घ्यावे लागतात. तर हे कॅरेटसुद्धा 1.5 बाय 2 फुटाचे आकाराचे असतात. त्यांची उंची मात्र एक 15 ते 20 सेंटीमीटर एवढीच असते. हे कॅरेटचं आपण स्टेकिंग करू शकतो. म्हणजे ज्या काही छोट्या गाड्या आहेत, 4 व्हीलर आहेत तर त्याच्यामध्ये आपल्याला एकमेकावर असे 10 ते 12 कॅरेटचं स्टेकिंग करता येऊ शकतं आणि त्यामुळं रोपांना इजा न होता शेतकऱ्यांच्या बांधावर ह्या रोपांची वाहतूक आपल्याला सुरक्षितरित्या ही करता येते. सर, मुळातच विषय खूप महत्त्वाचा आहे. कृषी पदवीधर असतील त्याचबरोबर ते शेतकरी बांधव असतील त्यांना एक वेगळा व्यवसाय म्हणून आणि त्यातनं चांगलं अर्थार्जन यातनं होऊ शकतं. तर आजच्या आपल्या या कार्यक्रमाच्या निमित्ताने, या विषयाच्या निमित्ताने सह्याद्रीवाणीच्या प्रेक्षकांना, शेतकरी बांधवांना आपण काय संदेश द्याल? शेतकरी बांधवांना मी एकच सांगेल की जर तुम्हाला कमर्शियल अशी रोपवाटिका तयार करायची असेल तर अगोदर सांगितल्याप्रमाणे रोपवाटिकेमध्ये 3 मुख्य घटक तुम्ही अंतर्भूत करा. फक्त शेडनेट केलं आहे आणि त्याच्यात रोपं तयार केलीत तर चांगल्या गुणवत्तेची रोपं ही होत नाहीत. तर त्याच्यामध्ये छोटंसं पॉली हाऊस असावं, शेडनेट हाऊस असावं आणि हार्डनिंग एरिया असावा जेणेकरून चांगल्या गुणवत्तेची रोपं तुम्ही स्वतःसाठीही तयार करू शकाल आणि इतर शेतकऱ्यांना त्याची विक्री करून त्याच्यातून आर्थिक लाभ हा तुम्हाला होऊ शकतो. जे ग्रामीण युवक आहेत तर त्यांना अर्थार्जनाचा हा एक चांगला स्रोत आहे. स्वतःच्या गावातच राहून आपण ही रोपवाटिका व्यवसाय चालू करू शकता, स्वतः अर्थार्जन करू शकता आणि इतर अनेकांना तुम्ही रोजगारसुद्धा देऊ शकता. आणि म्हणून आपण जरूर या भाजीपाला रोपवाटिकेच्या व्यवसायाकडे वळायला हरकत नाही. आपण जे आव्हान केलं या आव्हानाचा विचार करून आपले शेतकरी बांधव, कृषी पदवीधर या व्यवसायाचा एक उत्तम पर्याय म्हणून विचार करतील आणि आपल्या या शेती व्यवसायातून एक चांगलं अर्थार्जन करतील अशी आपण अपेक्षा व्यक्त करूयात. आपण कार्यक्रमात सहभागी झालात, महत्त्वपूर्ण विषयावरती मार्गदर्शन केलं त्याबद्दल धन्यवाद आणि आपल्या पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा. नमस्कार. नमस्कार.